बंद करा बंद करा बंद करा स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बदला मागण्याचा विचार असतो स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे टाटा पवारचा विजय होतो टाटा पवारचा विकास होतो स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे बंद करा बंद करा गेटवरचं काम बंद करा बंद करा बंद करा गेटवरचं काम बंद करा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नीट का पत्ता करो नीट का पत्ता करो माथ्याची अक्कलपट्टी माथ्याची अक्कलपट्टी टाटा पॉवरच्या गेटवरती आपण बघतोय इथे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत सुधाकर घारे, यासह राष्ट्रवादीचे नेते आहेत, तानाजी मते आहेत, नारायणजी डामसे यांच्या माध्यमातून इथं उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात घोषणा नागरिक देताना आपण पाहतो. आपण या उपोषणाचा हा जो मांडव आहे हा बघूया पूर्णपणे भरलेला आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची इथे गर्दी होताना दिसते. कार्यकर्ते देखील इथे जमा होताना आपण पाहतोय आपण. त्याबाबत आपण गेट बघूया. गेटवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. गेटच्या बाहेर जे आहे ते पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर गेटच्या आतल्या बाजूला टाटा पॉवर प्रकल्पाचे जे आहेत ते अधिकारी कर्मचारी वर्ग देखील उपस्थित असलेले आपण
स्थानिकांना न्याय, स्थानिकांना न्याय, टाटा कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांचा, टाटा कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांचा, अरे कोण म्हणतोय की नोकरी आमच्या हक्काची, रोजगार आमच्या हक्काचा, जागा आमच्या हक्काची, सुधाभाऊ आगे बढ़ो, नितीन दादा आगे बढ़ो, रामचे साहेब आगे बढ़ो, भगवान शेठ आगे बढ़ो, भट्टे साहेब आगे बढ़ो, अबूज शेठ आगे बढ़ो, डॉक्टर भाऊ आगे बढ़ो, कोण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, स्थानिकांना न्याय पाहिजे, स्थानिकांना न्याय पाहिजे, टाटा पॉवर कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, टाटा पॉवर कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अरे रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, स्थानिकांना न्याय पाहिजे, स्थानिकांना न्याय पाहिजे, मनमानीरित्या काम या परिसरामध्ये करत आहे. बऱ्याचशा वेळा तक्रारी आल्या, बऱ्याच वेळा त्याच्यावरती आमच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या चर्चा झाली. म्हात्रे नावाच्या ज्या अधिकाऱ्याचं नाव येथे घेतलं जात आहे, आव्हाड, ते लोकांचा दिशाभूल आणि फसवणूक करण्याचं काम वर्षभर त्यांनी केलं. बंधूंनो, स्थानिकांच्या मागण्या काय आहेत आपण जर त्याचा विचार केला तर त्यांना रोजगार हवा आहे, त्यांच्या हाताला काम हवं आहे. परंतु असं न होता काही विशिष्ट पक्षाच्या गुंडांना हाताशी धरून या कंपनीच्या गेटचे जर आपण सीसीटीव्ही फुटेज चेक केले, पोलीस प्रशासन आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेटवरती बंदोबस्त आहे. आमच्या तालुक्यामध्ये जेव्हा एखादा कुठलाही विपरीत प्रकार घडतो त्यावेळेला 2 किंवा 4 पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथे त्या माणसाचा जीव गमावलेला असतो. त्यानंतर पोलीस जातात. परंतु आज जेव्हा मी येथे आलो तर येथे उपोषणाला एक पोलीस
पोलीस छावणीचं रूप प्राप्त झालेलं आहे. परंतु पोलिसांना पण मी या उपोषणाच्या माध्यमातून सांगतो, आपण जर या उपोषणकर्त्यांवर काही प्रसंग किंवा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर ही कर्जतची जनता आपला सुद्धा इथं विचार करणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊ नितीनदादांनी आपल्याला सांगतो, कुठलाही पवित्र आपल्याला हाती घ्यावं लागला तरी चालेल, परंतु आपण मागे पडू नका. कारण मी नेहमी बघत असतो, मी आताही येताना पाहितले की जे गुंड बसवलेले आहेत ते कंपनीने प्रोटेक्शनसाठी त्यांना बसवलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपण यांचं जे गुंडांचं प्रोटेक्शन आहे तो हप्ताभरामध्ये जर पोलिसांनी इथून खाली केला नाही तर तो प्रोटेक्शन हे सर्व उपस्थित कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते खाली करतील. इथून मी आपल्याला इशारा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये कंपनीने आमच्या मागण्या जर पुऱ्या केल्या नाही तर तीव्र आंदोलन इथे छेडू अशी मी अपेक्षा इथे व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलावले टाटा पॉवरच्या प्रशासनाच्या फसवणुकीच्या विरुद्ध जे उपोषण होत आहे त्या उपोषणासाठी उपस्थित असलेले आणि जे माझ्या सोबत उपोषणाला बसणारे शिवसेने पक्षाचे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत, नारायणजी डामसे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजी शेटमते आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते, आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना माहित आहे या टाटा कंपनीमध्ये 1000 मेगावॅटचं जे विद्युतीकरणाचं काम होत आहे त्यामध्ये एक डॅमचं काम सुरू आहे. आणि सुरू होत असताना टाटा कंपनीने सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि टाटा कंपनीला जी त्यांची जनसुनावणी होती त्या जनसुनावणीसाठी टाटा कंपनीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल आणि तालुक्यामध्ये असणारे सर्वच शेतकरी कामगार पक्ष असतील, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील, या सर्वांना भेटीगाठी घेऊन त्यांना सांगितलं होतं का या जनसुनावणीला तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. पाठिंबा दिल्यानंतर या परिसरामधील या ग्रामपंचायतीमधील स्थानिकांना आम्ही खऱ्या अर्थाने रोजगार देण्याचं काम करू. स्थानिकांच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. त्या गावामधील विविध समाजाची लोक राहत असतात. त्यामध्ये आदिवासी असतील, धनगर समाजाची लोक असतील, मराठा असतील, सर्व समाजाची लोक या ग्रामपंचायतीमध्ये राहतात. परंतु जनसुनावणी झाल्यानंतर या कंपनीने फक्त विशेष कुठल्या तरी एकाच पक्षाकडे लक्ष दिलेलं आहे. बाकी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही माणसाला इथे रोजगार मिळणार नाही, कुठल्या कार्यकर्त्याला इथं काम मिळणार नाही. तू या विशेष पक्षाचा माणूस आहेस का तरच तुला काम मिळेल, तू याच पक्षाचा माणूस आहेस का तरच तुला इथे नोकरी मिळेल, असं या कंपनीने पवित्र घेतलेला होता. अनेक वेळा कंपनीच्या प्रशासन मी असेल, नितीनदादा असतील, सर्व पक्षाचे आपले प्रमुख मान्यवर असतील, यांनी अनेक वेळा आपण या कंपनीच्या प्रमुखांना त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं. तुम्ही चुकीच्या माध्यमातून आपण इथे लोकांच्यावर असेल, स्थानिकांच्यावर असेल अन्याय करू नका. तुम्ही सर्वांना न्याय दिला पाहिजे, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यामध्ये
पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा आम्ही इथले कोणतरी प्रशासक आहेत, धोरणकर म्हणून साहेब आहेत, एक मात्र आहे, ते अनेक वेळा मला येऊन भेटून गेले, आमच्या प्रमुख नेत्याला येऊन भेटून गेले. त्यांनी सांगितलं का इथे आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही, कुठलाही पक्षपात करणार नाही, आम्ही सर्वांना समान न्याय देण्याचं काम करू. परंतु गेल्या 1 वर्ष आम्ही बघतोय, 1 वर्षामध्ये फक्त विशेष कुठल्या तरी पक्षाला कार्यकर्त्याला त्यांना इथं नोकरी दिली जाते, बाकी पक्षाच्या लाभार्थ्याला नोकरी दिली जात नाही. त्या गेटवर कोणतरी गुन्हेगार तिघी लोक येऊन थांबतात आणि त्या गुन्हेगारांच्यावर विविध प्रकारचे आरोप आहेत, विविध प्रकारचे खटले आहेत. अशा लोकांनी इथे येऊन दादागिरी करायची. तुम्ही जर ह्या पक्षाचे असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असाल तर तुमचा जेसीबी लावला जाईल, तुम्ही जर आमच्या ह्या पक्षाला आला असाल तर तुमचा पोपला लावला जाईल. अशा पद्धतीने त्या कंपनीच्या प्रशासनाने अनेक दिवस चालवलं. त्यांचं नाटक होतं, त्या नाटकाला खऱ्या अर्थाने आम्ही आता कंटाळलेलो आहोत, किंवा आम्ही आता आमरण उपोषण सर्वांनी घेतलेलं आहे. मी माझ्या पत्रकार बंधूंना सांगेल का इथे मात्र आहेत, काम सुरू झाल्यानंतर इथे प्लास्टिक होते, प्लास्टिक नंतर इथे दंगलवाडा असेल, आदिवासी वाडे असतील, त्यांच्या घराला तडे गेलेत, त्यांचे पत्रे फुटलेत. इथे आदिवासी लोकांनी मात्र्यांकडे मागणी केली. मात्र त्याला सांगतायत मी तुमच्यासाठी तुम्हाला पैसे मिळून देण्याचं काम करेल, परंतु तुम्हाला जे पैसे भेटतील त्यातला 50% रक्कम मला द्या, तरच मी तुमच्यासाठी काम करेल. असं इथलं प्रशासन काम करते. म्हणून खऱ्या अर्थाने मात्रेंना इथे बडवा नाही बोलले, बडवा बोलले म्हणजे इथला दलाल कोण असेल तर मात्र आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आपण या मात्रेसारख्या अधिकाऱ्याला त्वरित कामावरून काढून टाकावं. तुम्हाला वाटतं काही दिवसापूर्वी ते रिटायर झालेत आणि त्याला आपण मुदतवाढ दिले, त्याला मुदतवाढ न देता त्यांना आजच्या त्याला पहिल्या गेटच्या बाहेर काढावं आणि ज्या आमच्या 15-20 मागण्या आहेत त्या 15-20 मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात. आणि खऱ्या अर्थाने जर या प्रशासनाने 2-3 तासामध्ये आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आणि टाटा कंपनीमध्ये जे काम सुरू आहे ते काम तरी थांबवलं नाही तर 2-3 तासानंतर या तुमच्या लोकशाहीच्या माध्यमातून चाललेल्या उपोषणाचा उद्रेक होईल आणि सर्व भाज्यासहित सर्व लोक आम्ही गेटच्या आतमध्ये प्रवेश करून जे आवश्यक वाटेल ते आम्ही करण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. तरी मी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही 2-3 तासात पूर्ण कराव्यात आणि जे असे भरवे इथे प्रशासन असतील त्या भरव्यांना पहिले बाहेर काढावं आणि त्या प्रशासना या प्रोफेशनला आपण न्याय द्यावा असं मी प्रथम तुम्हाला विनंती करतो. आणि आता मी फक्त विनंती करतो, 2-3 तासानंतर ती विनंती नसणार आहे, त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं आजच्या या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. जय भारत. सुधाकर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुधाकर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उपोषणाला बसले सुधाकर भाऊंनी आत्ताच प्रशासनाविरुद्ध त्या मागण्या त्या ठिकाणी सांगितल्या. गेले 1 वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते असतील, स्वतः मी असेल, सुधाकर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जो मात्रे नावाचा ग्रस्त आहे हा वेळोवेळी आमच्या ऑफिसला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसला असेल, या ठिकाणी आमचे स्थानिक कार्यकर्ते असतील, इथले आमचे सरपंच या ठिकाणी भाऊ सावंत हे असतील, या प्रत्येकाला भेटून आमच्या ज्या स्थानिकांच्या ज्या मागण्या होत्या ते स्थानिकांना या ठिकाणी रोजगार भेटला पाहिजे, स्थानिकांना या ठिकाणी आपल्याला काम भेटलं पाहिजे, यासाठी आम्ही नेहमी त्यांच्याकडे वेळोवेळी फॉर्म त्या ठिकाणी घेतला. पण हा दलाल या ठिकाणी जो आहे, जो सुधाकर वर्णन केलं, तो मात्र नेहमीच तुम्हाला या महिन्यामध्ये तुमचे माणसं या ठिकाणी घेतो, पुढच्या महिन्यात या ठिकाणी माणसं घेतो. 1 वर्ष अशा ठिकाणी आम्ही लेखी पत्रव्यवहार दोन्ही पक्षांच्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आमच्या 10-15 प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आहेत.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली ब्लास्टिंग होते. आजूबाजूला धनगरवाडा असेल, कातकरी आदिवासी वाडी असेल, आजूबाजूला कराईवाडी गाव असेल, तपकीरवाडी गाव असेल, या प्रत्येक वाडीला त्या ब्लास्टिंगमुळे तडा त्या ठिकाणी घराला जातोय. नवी प्रशासनाशी त्याच्याबद्दल बोलत असताना आम्ही ते काम करून देऊ, पण आजपर्यंत 2-3 दिवसापूर्वी फक्त आता उपोषण करण्यामध्ये त्या ठिकाणी नारळ त्यांनी त्या ठिकाणी फोडला आहे, पण आजपासून काही काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये. या ठिकाणी 10-15 दिवस त्या ठिकाणी आमच्या स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर ते पूर्ण कराव्यात, त्यासाठी आम्ही आज आपण अमृत उपोषणाला या ठिकाणी बसलोय. सुद्धा 2 वाजेपर्यंत टायमिंग दिलाय. 2 वाजेपर्यंत जर प्रशासनाला ज्याची जबाबदारी आहे, जो खरंच टाटा पॉवर कंपनीच्या वतीने ज्याच्याकडे डिसिजन पॉवर आहे, तो या ठिकाणी येऊन आमच्या जर मागण्या मान्य करत असेल तरच अमर मुश्रीफ या ठिकाणी आम्ही सोडू. नाहीतर सुधामा बोलल्याप्रमाणे 2 म्हटल्यानंतर सर्वच आम्ही प्रतिक्रिया असो, सर्व स्थानिक ग्रामस्थ असो, या ठिकाणी आम्ही गेटच्या आतमध्ये जाऊन ते काम बंद पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करू. आणि या सगळ्या गोष्टीसाठी इथलं स्थानिक प्रशासन असेल, इथलं पोलीस प्रशासन असेल, त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी जिम्मेदार त्या ठिकाणी राहतील. कारण आम्ही विनंती केले त्या ठिकाणी आपण त्या लेटर त्याला दिलेलं आहे. आता पण सकाळी 11 वाजता बसताना त्यांना एक आम्ही अल्टिमेट लेटर त्या ठिकाणी दिलेलं आहे. 2 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी त्याची वाट बघणार आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणून त्यामध्ये गेटवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. आणि येणारे जे काही गोष्टी असतील ते सर्वस्वी जबाबदारी त्या प्रशासनाची असेल, तिथलं प्रोसेस डिपार्टमेंटची त्या ठिकाणी असेल, हे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.